दिशा, मला आता फार भारी वाटतंय. म्हणजे बघ ना, फायनली त्या फडतूस मोलकरणीला वहिनींनी आपल्या घराबाहेर हकलवून लावलं. वा, मजा आली आहे मला. आता त्या निमित्ताने का असे ना, मला या ऑफिसमध्ये अधूनमधून येता येईल, है ना? ती भिकारडी मोलकरीण त्या घरातून कायमची गेली याचा आनंद आहेच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद मला या गोष्टीचा होतोय की अहिल्यादेवी किर्लोस्करने त्या आदित्यला त्या किर्लोस्कर मॅन्शन मधून आणि या संपूर्ण किर्लोस्कर बिझनेस मधून कायमचं हकलवलं. अहिल्याचा बॅकबोनच आता तिच्यापासून लांब गेलाय. म्हणजे आता ती पूर्णपणे खचून जाणार आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन हळूहळू त्या किर्लोस्कर मॅन्शनवर आणि या बिझनेस एम्पायरवर माझा ताबा मिळवणार. दिशा, नाही हा, तुझा जरा गैरसमज होतोय. तुला माहितीये ना वहिनींचा स्वभाव, त्यांचा काही भरोसा नाही. हा, उद्या पुत्रप्रेमापायी जर त्यांनी आदित्यला माफ केलं आणि घरात परत घेतलं तर? त्याची तयारी मी आधीच केली आहे. ही जी आग लावली आहे ना, ती अशीच तुमचं ठेवणार. काय? आग लागली? अगं, फायर अलार्म कसं नाही वाजलं? ऑफिस मध्ये कुठे आग लागले? चल आपण वर जाऊ, नाही तर इथं. गप्प बसा जरा. का आरडोरडा करताय? आग लागली आहे का कुठे? आणि हे बघा, तुम्ही ना तुमचं एक डम बिहेवियर प्लीज बंद करा. इथून पुढे इतकं मूर्खासारखं जर माझ्या समोर कोणी वागलं ना, तर त्यांच्या कानाखाली जाळ लावणार आहे मी. ही दिशा जरा स्वतःला जास्त शहाणी समजायला लागली का? नाही, आतापर्यंत वहिनी गाल लाल करत होत्या, आता ही कानाखाली जाळ काढणार. तिचं जरा जास्त होतंय, लक्ष ठेवायला लागेल. हॅलो, सगळ्या न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज द्या. अहिल्यादेवी किर्लोस्करने तिच्या थोरल्या मुलाला म्हणजेच आदित्य किर्लोस्करला किर्लोस्कर बिझनेस मधून हकलवलं, बेदखल केली. आणि इथून पुढे जे व्यावसायिक आदित्य किर्लोस्करला मदत करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासोबत अहिल्यादेवी किर्लोस्कर सगळ्या प्रकारचे संबंध कायमचे तोडून टाकेल. कळलं? पटापट कामाला लागा. दिशा, मला सांग, आदित्यच्या वाटेवर असे अजून किती खड्डे खणणार आहेस तू? खड्डे? मी त्या आदित्यला आता इथून पुढे एक पाऊल सुद्धा शांतपणे टाकून नाही देणार.